नमस्कार मित्रांनो, तलाठी भरतीची अखेरीस जाहिरात आलेली आहे. 1539 पदाकरता ही जाहिरात आहे. यामध्ये पात्रता आपण बघितली तर कुठल्याही शाखेचा उमेदवार या ठिकाणी पात्र आहे. आता या परीक्षेचं स्वरूप कसं? या परीक्षेमध्ये 2 टप्प्यामध्ये परीक्षा असेल. पहिली परीक्षा म्हणजे पूर्व परीक्षा आणि दुसरा टप्पा म्हणजे मुख्य परीक्षा. एमपीएससी गट क मध्ये ही ऍड समाविष्ट झालेली आहे. त्यामुळे गट क चा अभ्यासक्रम आपल्याला व्यवस्थितरित्या अभ्यासणं अत्यंत गरजेचं आहे. बघा की यासाठी नेमका अभ्यासक्रम काय? तर एकूण परीक्षेमध्ये तुम्हाला 100 प्रश्न असतील. बघा 100 प्रश्न 100 गुणांसाठी तुम्हाला परीक्षा असेल, ज्याचा वेळ असेल 1 तास. 1 तासामध्ये तुम्हाला 100 प्रश्न सोडवायचे आहेत. आणि इथं काय तुम्हाला महत्वाची बाब म्हणजे नकारात्मक गुणदान पद्धती तर लागू आहे. 1-4 निगेटिव्ह सिस्टम या ठिकाणी लागू असणार आहे. तर यामध्ये विषय जर आपण बघितले तर विषय तुम्हाला जसं की इतिहास आहे, भूगोल, अर्थशास्त्र, चालू घडामोडी, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान, अंकगणित आणि बुद्धिमत्ता असे एकूण 8 विषय तुम्हाला 100 गुणांसाठी विचारले जातील. ज्यामध्ये प्रश्नाची विभागणी आपण बघितली तर इतिहासावर 10 प्रश्न असतील, त्याचसोबत भूगोलावर 10 प्रश्न असतील, अर्थशास्त्रावर 15 प्रश्न, चालू घडामोडीवर 15 प्रश्न, राज्यशास्त्रावर 15 प्रश्न, विज्ञानावर 15 प्रश्न आणि राहिलेला तुमचा गणित, बुद्धिमत्ता या घटकावर तुम्हाला 20 प्रश्न विचारले जातील. मग या 20 प्रश्नामध्ये नेमका अभ्यासक्रम काय? बघा या परीक्षेत तलाठी भरती आणि संपूर्ण गट क साठी अभ्यासक्रम काय? त्या अभ्यासक्रमामध्ये इतिहासामध्ये तुम्हाला काय करायचंय? आधुनिक भारताचा इतिहास वाचायचा आहे. त्याच स्वरूपात तुम्हाला विशेषतः फोकस कुठे करायचा आहे? महाराष्ट्राचा इतिहास. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये जसं की महत्वपूर्ण उठाव, क्रांतिकारी चळवळी, महत्वाचे समाज सुधारक हे संपूर्ण घटक तुम्हाला इथं अभ्यासायचे. त्यानंतर भूगोलामध्ये काय करायचंय? भूगोल या विषयामध्ये सर्वाधिक मार्क देणारा विषय, पाठांतराचा विषय. तर भूगोलामध्ये महाराष्ट्राच्या भूगोलाचा विशेष अभ्यास. बघा महाराष्ट्राचा भूगोलाचा तुम्हाला विशेष अभ्यास करायचा. भारताचा जगाचा करायचा आहे, परंतु जास्त फोकस कुठे करायचा आहे? महाराष्ट्राच्या याच्यामध्ये, ज्यामध्ये अभ्यासक्रमामध्ये पृथ्वीचे अंतरंग काय हा घटक, जगातील विभाग कोणकोणते आहेत, हवामान आहे तुम्हाला भारतातलं महाराष्ट्राचं बघायचं आहे, अक्षांश, रेखांश की भारत किती अक्षांश आहे, महाराष्ट्र किती अक्षांश आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार कोणते, पर्जन्यमान कसं आहे, प्रमुख पिकं कोणते, त्यानंतर शहरं कोणते, नद्या, उद्योगधंदे इत्यादी घटक तुम्हाला भूगोल या विषयामध्ये अभ्यासायचे. काय करायचंय? भूगोल या अभ्यासक्रमामध्ये अभ्यास. पुढचा विषय अर्थशास्त्र. बघा अर्थशास्त्रामध्ये काय करायचंय? अर्थशास्त्र तुम्हाला 15 प्रश्नांसाठी. बघा 15 प्रश्न अर्थात काय 15 मार्कासाठी हा अत्यंत महत्वपूर्ण असणारा विषय. प्रत्येकाला बराच अवघड वाटतोय, परंतु तेवढा सोपा सुद्धा आहे. एकदा समजून घेतला तुम्हाला याच्यामध्ये मार्क चुकत नाही. तर बघा मित्रांनो, यामध्ये 2 विभाग आहेत. पहिले भारतीय अर्थव्यवस्थेचा अभ्यास करायचा आहे आणि शासकीय अर्थव्यवस्थेचा अभ्यास करायचा आहे. मग ज्यामध्ये पहिले राष्ट्रीय उत्पन्न भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये, मग संकल्पना आहे, तुम्हाला काही तथ्यात्मक संख्यात्मक माहिती अभ्यासायची. त्यानंतर शेती आहे, उद्योग, त्यानंतर परकीय व्यापार कसा आहे, बँकिंग प्रणाली आहे, लोकसंख्या आहे, दारिद्र्य आणि बेरोजगारी आहे, त्याचबरोबर मुद्रा आणि राजकोषीय नीती इत्यादी जे घटक आहेत त्यासोबत याच्यामध्ये चालू घडामोडी तुम्हाला याच्यात समाविष्ट असतात. हे संपूर्ण घटक तुम्हाला भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये. आता दुसरा मुद्दा की शासकीय अर्थव्यवस्थेमध्ये की अर्थसंकल्प, चालू घडामोडीशी निगडीत लेख आहे, लेखा परीक्षण हे जे घटक हे संपूर्ण अर्थशास्त्रामध्ये विचारले जाणार आहेत. बघा मित्रांनो, याच अर्थशास्त्र विषयाची बॅच आपल्या त्रिशा फाउंडेशन ऍपवर लाईव्ह प्लस रेकॉर्ड स्वरूपामध्ये सुरू झालेली आहे, जी तुम्हाला तलाठी आगामी सर्व परीक्षांसाठी उपयुक्त असेल. बघा बॅचची फी 499 रुपये. बॅचची वैशिष्ट्ये बेसिक टू ऍडव्हान्स स्वरूपाची याच्यामध्ये अभ्यासक्रमाची मांडणी केलेली. आयोगाचा जो बदलता अभ्यासक्रम आहे यावर आधारित, तसेच विद्यार्थ्यांना जो अवघड वाटणारा विषय अत्यंत सुलभ सोप्या भाषेमध्ये शिकवण्यावर जास्तीत जास्त भर दिला जाईल. त्याचबरोबर काही संकल्पना ज्या आहेत, कन्सेप्ट आणि त्याचबरोबर जे फॅक्च्युअल डेटा, जी तथ्यात्मक माहिती ही संपूर्ण अद्ययावत स्वरूपाची माहिती तुम्हाला या बॅच मध्ये प्राप्त होणार आहे. त्याचबरोबर एमसीक्यूचा सराव, लाईव्ह प्लस रेकॉर्ड आणि संपूर्ण पीडीएफ नोट्स आणि टेस्ट सिरीज यामध्ये उपलब्ध असणार आहे. मी स्वतः हा विषय शिकेल. माझं शिक्षण मूळचं यामध्ये एमए इकॉनॉमिक्स, एमबीए, सेट, पीएचडी यासारख्या तत्सम परीक्षेचा अनुभव असणार आहे. बघा त्याचबरोबर पुढचा अभ्यासक्रमामध्ये असणारा विषय की चालू घडामोडी. बघा चालू घडामोडीमध्ये काय करायचंय? चालू घडामोडी अभ्यासक्रम दिलाय जागतिक तसेच महाराष्ट्राच्या भारतासह घडामोडी, म्हणजे जगामध्ये होणाऱ्या ज्या काही प्रमुख घडामोडी याच्या हालचालीचा आढावा ठेवायचा आहे. त्यासोबत भारतातल्या महत्वपूर्ण असणाऱ्या घडामोडी आणि त्यासोबत काय विशेषतः आपला जो महाराष्ट्र आहे, महाराष्ट्रामधील काही प्रमुख घडामोडीचा अभ्यास करायचा आहे. पुढचा विषय की राज्यशास्त्र. बघा राज्यशास्त्र नावामध्ये काय ते राज्यशास्त्र. मग यामध्ये 2 विभागांनी प्युअर राज्य घटना, तुम्हाला भारतीय संविधान निर्मिती ते घटना दुरुस्ती संसद हा संपूर्ण भाग अभ्यास आहे. यासोबत तुम्हाला विशेष दुसरा अभ्यास कोणता करायचा आहे? पंचायत राज. इथं नमूद केलं नाही, परंतु तुम्हाला काय करायचंय? पंचायत राज जो घटक आहे तर पंचायत राजचा सुद्धा इथं अभ्यास करायचा आहे. त्यानंतर पुढचं आहे सामान्य विज्ञान, 15 मार्कासाठी 15 गुणांसाठी असणारा, ज्यामध्ये फिजिक्स आहे तुमचं, त्याचबरोबर तुमचं रसायनशास्त्र आहे, प्राणीशास्त्र, त्यानंतर वनस्पतीशास्त्र आणि आरोग्यशास्त्र या संपूर्ण घटकावर आधारित 15 प्रश्न तुम्हाला तलाठी तत्सम गट क परीक्षेमध्ये विचारले जातील.
राहतील तो सुद्धा अभ्यास करायचा आहे. आणि पुढचा घटक म्हणजे अंकगणित. बघा मॅथ मध्ये काय करायचं, जसं की मूलभूत असणारं बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश, अपूर्णांक आणि टक्केवारी इत्यादी जे असणारे घटक आहेत हे संपूर्ण घटक तुम्हाला अभ्यास आहे. सोबत तुम्हाला काय करायचंय, इथं पीवायक्यू जेव्हा तुम्ही सराव करसाल त्यावेळेस तुम्हाला कळून जाईल की नेमके कोणते टॉपिक तुम्हाला विचारले जाणार, कोणत्या टॉपिकचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे, कोणत्या टॉपिकवर तुम्हाला फोकस करायचंय हे तुम्हाला या अंतर्गत कळून जाईल. बघा पुढचा शेवटचा मुद्दा म्हणजे बुद्धिमत्ता चाचणी. बघा बुद्धिमत्ता चाचणीमध्ये काय, उमेदवार किती लवकर ओळखू शकतो यासाठी तुम्हाला सर्वात उत्तम मार्ग म्हणजे कोणते टॉपिक वाचायचे, तर यासाठी सुद्धा तुम्हाला काय करायचंय, पीवायक्यू प्रश्नाचा चांगल्या प्रकारे योग्य रितसर पद्धतीने सराव करणं अत्यंत गरजेचं आहे. मित्रांनो तलाठी भरतीसाठी एवढा अभ्यासक्रम तुम्हाला पुरेसा आहे. हा संपूर्ण कुठं असणार आहे, हा फक्त तुमचा पूर्व परीक्षेसाठी मर्यादित आहे. बघा जेव्हा तुम्ही पूर्व परीक्षा पास व्हाल तरच तुम्ही मुख्य परीक्षेचा जाल. त्यामुळे भेटू मित्रांनो पुढील व्हिडिओ, तोपर्यंत काळजी घ्या, नीटपणे अभ्यास करा.